नमस्कार. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण समाजाचं देणं लागतो आणि हे समाज ऋण उतराई करण्यासाठी आपण प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये कार्यरत असतो आणि आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुदृढ समाजाचा वसा घेणाऱ्या डॉक्टर मीनाक्षी नलवले भोसले. नमस्कार मॅडम. बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून मॅडम कार्यरत आहेत. बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ससून रुग्णालय येथे विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत, तसेच प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि आजवर 4,500 बालशस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केलेल्या आहेत. आपण मॅडमकडून जाणून घेऊया बालशस्त्रक्रिया आणि आव्हानं, म्हणजे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आणि आव्हानं. नमस्कार मॅडम. खूप खूप स्वागत आपलं डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक विभाग आहेत किंवा अनेक त्याच्यामध्ये म्हणतो की प्रॅक्टिससाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असताना बालशस्त्रक्रिया या विभागामध्ये आपण कसे आलात? माझं सुरुवातीचं शिक्षण म्हणजे मेडिकलचं शिक्षण मुंबईच्या सेट मेडिकल कॉलेज आणि KEM रुग्णालयात झालं. तिथे MBBSचं प्रशिक्षण घेत असताना आमचे रोटेशन असायची बाजूच्याच वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये आणि त्या प्रशिक्षण काळात शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या वॉर्डामध्ये डोकावण्याची संधी मिळाली आणि वेगवेगळे जन्मजात दोष असलेल्या मुलांची शस्त्रक्रिया झाल्यानंतरची तिथली रिकव्हरी ती आश्चर्यकारक होती आणि स्तिमित करणारी होती. रादर ही मुलं जर बरं वाटलं, थोडंसं जरी बरं वाटलं तरी ती पूर्ववत बसतात, खेळतात, झोपून राहत नाहीत किंवा मला त्रास होतोय हे कधीच जाणवत नाही त्यांच्या चेहऱ्यावर बघून. दे आर स्माइलिंग फेसेस. द नेक्स्ट डे दे अंडरगो व्हेरी मेजर सर्जरी वन डे अँड दे आर स्माइलिंग. नेक्स्ट डे दे आर स्माइलिंग. तर ही रिकव्हरी बघून आपणही या मुलांसाठी काहीतरी करावं, त्यातलं ज्ञान आपण प्राप्त करावं असं मला वाटलं आणि त्यावेळेलाच मी पिडियाट्रिक सर्जन बनण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करायची म्हणलं की पालकांमध्ये चिंतेचा सूर उमटतो आणि अतिशय संवेदनशील हा विषय असल्यामुळे बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. तर शस्त्रक्रियेपूर्वीचं समुपदेशन किती महत्त्वाचं ठरतं? शस्त्रक्रिया करायची म्हटलं, एखादी शस्त्रक्रिया ठरली, आम्ही OT लिस्ट पाठवतो की उद्या ही शस्त्रक्रिया ठरलेली आहे आणि जे कोणी घटक यात इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना ती सर्क्युलेट होते. पण ॲक्च्युअल हे प्लॅनिंग चाललेलं असतं कित्येक दिवसांपूर्वी की मुलाला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, तो आजार शस्त्रक्रिया करून आपण दुरुस्त करू शकतो की नाही, कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रियासाठी आपण करू शकतो, त्यासाठी पालकांचं समुपदेशन, मुलाची त्यासाठी तयारी, लागणारी तयारी म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ज्या काही स्टेप्स लागतात किंवा पूर्वतयारी लागते. समजा आतड्याची शस्त्रक्रिया आहे तर आतड्याचं प्रिपरेशन किंवा अँटीबायोटिक्स देणं, जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घेणं, प्लस त्याला जे काही अनुषंगिक आजार असतात मुलाला की कार्डियक अनॉमलीज असतात किंवा किडनीचे विकार असतात त्याची पण चाचपणी आधी करणं, जेणेकरून ज्या काही आपण शस्त्रक्रिया करणार आहोत त्या पूर्ण भूल देऊन आम्हाला कराव्या लागतात. तर तेही भूल बाळ सहन करेल आणि त्यातून बाहेर येईल. म्हणजे फक्त आजारावर शस्त्रक्रिया करणं असं नाही, तर त्याच्या अनुषंगाने पूर्ण बाळाची काळजी घेणं त्या शस्त्रक्रियेदरम्यान, त्याच्या आधी आणि नंतर पण ते बाळ सुरक्षित कसं राहील आणि त्याचा आजार पण आपल्याला दुरुस्त कसा करता येईल ह्याची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. कधी कधी आता सुदैवाने जेव्हा बरेचदा बाळ गर्भाशयात असतानाच बाळामध्ये काही जन्मजात व्यंग आहे हे जर कळलं तर आम्ही त्या स्टेजला पालकांचं समुपदेशन करतो त्यांना. आणि ओव्हर द पिरियड ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे
दुसरी सोनोग्राफी झाली, तिसरी सोनोग्राफी झाली, हे व्यंग वाढतंय कमी होतंय की काय होतंय याचं पण आम्ही त्याच्यावर वी कीप अन आय ऑन इट. ओके. आणि त्यावेळेला आम्ही पालकांचं समुपदेशन करतो साधारणतः की शस्त्रक्रिया लागण्याची शक्यता आहे किंवा नाही बाळाला, आणि लागणार असेल तर कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया लागणार आहे, आणि जन्मानंतर साधारण प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे आपला. तर ते केल्यामुळं बाळाला कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधीच आम्ही त्याची शस्त्रक्रिया करू शकतो, जेणेकरून वी कॅन गिव्ह द बेस्ट रिझल्ट्स पॉसिबल. आणि यावेळेला पालकांची पण मानसिक तयारी झालेली असते की बाळाला शस्त्रक्रिया लागणार आहे. सो दे आर मेंटली प्रिपेअर्ड, दे आर फायनान्शियली प्रिपेअर्ड. आणि अशा मुलांची शस्त्रक्रिया जर मुलाच्या म्हणजे आईची डिलिव्हरी मुलांची शस्त्रक्रिया लागणाऱ्या रुग्णालयात झाली तर त्याचे रिझल्ट्स त्या डिलिव्हरीचे अगदी चांगले असणार आहेत. आणि ह्याला आपण इन युट्रो ट्रान्सफर म्हणतो आजकाल, की जर कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असेल आणि बाळाला शस्त्रक्रिया लागण्याची गरज असेल तर आधीच आईलाच ट्रान्सफर केलं जातं. बाळाला ट्रान्सफर करण्याची ती वेळ टाळतो, जेणेकरून बाळ लगेच असेस केलं जाऊ शकतं. आता जन्मतः जेव्हा व्यंग घेऊन बाळ जन्माला येतो तेव्हा नक्कीच पहिल्यांदा तर पूर्ण भावनिक परिस्थिती झालेली असते पालकांची किंवा मुलांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची. तर त्याच्यामध्ये जन्मतः व्यंग कोणते कोणते असतात आणि त्या व्यंगांवर शस्त्रक्रिया आपण कशा कशा करतात? आमच्याकडे जी बाळं येतात त्यापैकी ससूनमध्ये जे आम्ही काम करतो लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून, तर ऑलमोस्ट 50 to 60% नवजात मुलांवरील शस्त्रक्रिया आम्ही करतो. अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे लातूर, नांदेड, अंबाजोगाई, नगर, सातारा, सांगली इथनं पेशंट्स ह्या सुविधा तिथे उपलब्ध नसल्यामुळे ससूनमध्ये येतात. यामध्ये म्हणजे संडासाची जागा नाही किंवा पोट फुगलेले आहे, आतडी बनलेली नाही आहेत, अन्ननलिका श्वासनलिकेला जोडलेली आहे किंवा आतडी छातीत ओढलेली गेलेली आहेत, कंजेनिटल डायफ्रॅग्मॅटिक हर्निया आम्ही म्हणतो त्याला, या शस्त्रक्रिया लागतात नवजात काळामध्ये, म्हणजे जन्मल्यापासून 28 दिवसांच्या काळामध्ये. तर ह्या शस्त्रक्रिया लवकरात लवकर केल्या तर बाळ वाचण्याची आणि पूर्ण बरं होण्याची शक्यता असते. सुदैवाने आता यातल्या 70 ते 80% शस्त्रक्रिया यशस्वी होतात आणि त्या आम्ही करतो आहे. बऱ्याच वेळेला बालशस्त्रक्रिया संदर्भातच्या गैरसमज पण खूप असतात. उदाहरणार्थ पायामध्ये काही व्यंग असेल तर ते मसाजनी होऊ शकतं किंवा असं काहीतरी गैरसमज असतात. आणि एक बालसंगोपन या दृष्टीनं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बालसंगोपनाच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर अशा वेळी तुम्ही समुपदेशन करताना किंवा आता ग्रामीण विभागात असेल तर त्यांचं समुपदेशन करताना काय काळजी घेता? बालकांची शस्त्रक्रिया करण्याआधी बालकामध्ये ते व्यंग का उद्भवलं आहे याची आम्ही माहिती देतो. त्या व्यंगामुळं भविष्यात काय प्रॉब्लेम्स होणार आहेत, आत्ता काय प्रॉब्लेम्स होत आहेत आणि पुढे त्याचं प्रोग्रेशन कसं होणार आहे. जसं बाळाची वाढ होईल तेव्हा ते व्यंग वाढणार आहे की आपोआप, कधी कधी एक दोन गोष्टी आहेत ज्या आपोआप दुरुस्त होऊ शकतात, पण बरीचशी व्यंग आहेत जी वाढणार आहेत. तर त्यामुळे त्याला आत्ता जरी प्रॉब्लेम्स दिसत नसले तरी आत्ता शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे हे आम्हाला पालकांना समजावून सांगावं लागतं. त्यांची मेंटॅलिटी आधी तयार करावी लागते आणि पूर्वकल्पना द्यावी लागते. आणि इतर काही वेळेला आम्ही त्यांना इतर बालकं दाखवतो की अशा शस्त्रक्रियेतून जी बाहेर पडतायत, रिकवर होत आहेत, आमच्या वॉर्डांमध्ये वी लेट देम व्हिजिट द वॉर्ड, आणि ते मेंटली प्रिपेअर होतात बरेचदा. आणि आता आजकाल सुदैवाने यातले धोके पण कमी झालेले आहेत, कारण भूलशास्त्रामध्ये ॲनास्थेजियामध्ये खूप प्रगती झालेली आहे. आमची we have a very good team of anesthetists at Sassoon who take care of the child while we are operating. म्हणजे आम्ही शस्त्रक्रियेवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. म्हणजे बाळाच्या जीवाला धोका आहे की नाही ह्याची आम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण आमचे ते कलिग्स त्याची काळजी करत असतात. त्यावेळेला वी कॅन फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑन द सर्जरी. बालशस्त्रक्रिया विभागाचा पहिला विभाग जो आहे तो ससूनमध्ये झालेला आहे, बरोबर? म्हणजे आधी पूर्वी अस्तित्वात नव्हता. जे मध्ये हा विभाग अस्तित्वात आहे गेल्या 50 वर्षापासून, पण ससूनमध्ये हा विभाग नव्हता. मी 2006 मार्चमध्ये ससूनमध्ये जॉईन झाले तेव्हा म्हणजे एक बेड देखील आमच्या या विभागाचा अस्तित्वात नव्हता. ग्रॅज्युअली ओव्हर पिरियड ऑफ द टाईम हा विभाग म्हणजे आम्ही सुरू केलेला आहे अविरत कष्ट करून. आणि आता मला आनंद वाटतो हे सांगायला की वी हॅव अ फुल फ्लेज डिपार्टमेंट with 9 people who are dedicatedly doing the work, आणि 24 तास आम्ही बालकांना या सेवा आता देऊ शकतो. याखेरीज MCH पीडियाट्रिक सर्जरी या विषयाचं प्रशिक्षण देखील आम्ही आता ससूनमध्ये देऊ शकतोय आणि त्याची आमची
5वी बॅच आता स्टुडंट्स ॲडमिट झालेले आहेत, जेणेकरून हे तज्ज्ञ पुढे महाराष्ट्रात किंवा इतर भागात जाऊन मुलांना सेवा देऊ शकतील. आणि त्यामुळे आमच्या ज्या 24 तास आम्ही शस्त्रक्रिया करून निघून जाणार, म्हणजे वी कॅनॉट बी देअर 24 आवर्स. तर ही मुलं असल्यामुळे रेसिडेंट डॉक्टर्स आपण ज्यांना म्हणतो, ती पिडियाट्रिक सर्जरी किंवा बालशस्त्रक्रिया या विषयातले रेसिडेंट डॉक्टर्स देखील आता ससूनमध्ये उपलब्ध आहेत. ही मोठी म्हणजे आय थिंक अचिव्हमेंट म्हणता येईल. बरोबर. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण परत भेटणार आहोत आणि बालशस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती घेणार आहोत विश्रांतीनंतर. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बालशस्त्रक्रियेविषयी आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मीनाक्षी नलबले भोसले. तर आपण पुन्हा एकदा बालशस्त्रक्रियेविषयी बोलूया. तर कोणत्या शस्त्रक्रियेच्या पद्धती आता सध्या आधुनिक काळामध्ये अस्तित्वात आल्या आणि पूर्वी तुम्ही केलेली शस्त्रक्रिया म्हणजे पहिली शस्त्रक्रिया आणि आत्ता काल परवा केलेली शस्त्रक्रिया यामध्ये कोणते बदल झालेले आहेत? शस्त्रक्रियाच्या पद्धती बऱ्याच आहेत. लहान मुलांमधल्या मेजर म्हणजे बऱ्याचशा शस्त्रक्रिया 40 ते 50 स्पेशली नवजात बालकांमधल्या ह्या आपल्याला ओपन सर्जरी पद्धतीने कराव्या लागतात, कारण त्यावेळेला जीवाला धोका असतो बाळाच्या. कंडिशन्स आर नॉट ऑप्टिमल लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्यासाठी काही वेळेला, आणि ते आमचं इन्फ्रास्ट्रक्चर हे नवीन डिपार्टमेंट असल्यामुळं डेव्हलप होतं आहे. पण जवळजवळ 20 ते 30% शस्त्रक्रिया आता आपण दुर्बिणीने पण करू शकतो, त्याला की होल सर्जरी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पोटाच्या आणि छातीच्याही काही शस्त्रक्रियांचा समावेश होतो, म्हणजे पोटात पू झालेल्या छातीमध्ये किंवा पोट एम्पायमा ज्याला म्हणतो, निमोनिया होऊन पोटामध्ये पू छातीमध्ये पू पसरलेला आहे, अशा केसेसमध्ये देखील आपण थोरॅकोस्कोपिक सर्जरीज आपण करतो. आणि आता आमच्याकडे लेझरचं पण ॲडिशन झालेलं आहे ससून डिपार्टमेंटमध्ये. लहान मुलांच्या मूत्रमार्गात बरेचदा पडदा असतो, मुलग्यांच्या विशेषतः, म्हणजे हा आजार फक्त मुलग्यांमध्ये आढळतो, जेणेकरून किडनीवर बॅक प्रेशर येतं लघवीचा निचरा न झाल्याने. तर ह्या शस्त्रक्रिया देखील आता आपण लेझर सर्जरी आम्ही ससूनमध्ये केलेली आहे आणि जवळजवळ 15 मुलांना या शस्त्रक्रियांचा आतापर्यंत फायदा झालेला आहे. आणि आता आमच्याकडे वी आर इन द प्रोसेस ऑफ अक्वायरिंग न्यू इक्विपमेंट लाईक हार्मोनिक, आणि ससूनमध्ये आता रोबोटची पण सुविधा उपलब्ध झालेली आहे. होप की आम्हाला लहान मुलांच्याही शस्त्रक्रिया आता रोबोटद्वारे करण्याची संधी लवकरच मिळेल. आम्ही त्यासाठी आमच्या डॉक्टरांचं आमचं प्रशिक्षण चालू आहे. आपण 4,500च्या वर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अशी काही एखादी शस्त्रक्रिया आठवतीये किंवा त्या शस्त्रक्रियेमध्ये आलेली आव्हानं? खूप गुंतागुंतीची पण शस्त्रक्रिया कधी कधी असू शकते, तर काय सांगाल त्याविषयी? मेजर शस्त्रक्रिया आणि सुप्रामेजर शस्त्रक्रिया मी आता नियमितपणे करतो ससूनमध्ये, 4 ते 5 तासांच्या 6 तासांच्या शस्त्रक्रिया. त्यामुळे वी आर वेल इक्विप्ड, आणि मला हे सांगायला आनंद वाटेल, अभिमान आहे की आम्ही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्या इतरत्र कुणी करत नाही मुंबई सोडून, त्या आम्ही करतो आहे आणि कित्येक मुलांचे जीव वाचवलेले आहेत. आव्हानं यातली मुळात अशी येतात की शस्त्रक्रिया करताना येणाऱ्या आव्हानांपेक्षा वी आर बेटर प्रिपेअर्ड टू फेस दोज चॅलेंजेस. त्यामुळे आम्ही पूर्वतयारी आम्हाला खूप करावी लागते यासाठी. यात मुलांची तयारी आली, मगाशी आपण बोललो त्याबद्दल. इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत की नाही त्याची चाचपणी करणं, प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी चेकलिस्ट ही फॉलो करणं की प्रत्येक गोष्ट काम करते की नाही. आणि इट्स अ टीम वर्क, इट्स नॉट ओनली माय क्रेडिट की ससूनमध्ये ही टीम आता डेव्हलप झालेली आहे. आम्ही शस्त्रक्रिया करतो पण तिथे आम्हाला मदत करणाऱ्या नर्सिंग स्टाफ, वॉर्डमध्ये मुलांची काळजी घेणाऱ्या ज्या काही नर्सेस आहेत, ज्या पिडियाट्रिक्समध्ये त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, अशा स्पेशल नर्सेस आहेत. तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट मला असल्यामुळं हे काम मी करू शकले. सो आय थिंक दिस क्रेडिट गोज टू टीम ससून, अँड आय एम थँकफुल टू बी लीडिंग द टीम, बिंग द फेस ऑफ द टीम. जसं तुम्ही सांगितलात की तांत्रिक बाबी सगळ्या तपासल्या जातात, चेकलिस्ट केली जाते, सगळं कार्यरत आहे का हे सुद्धा तपासलं जातं. पण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये ऑन टेबल काही गुंतागुंत होऊ शकते, तर अशा वेळेस एकटीने निर्णय घ्यायचा असतो, म्हणजे तिथे पुन्हा काही तिथे वेळही नसतो की आपण पुन्हा काही चेक करायचं आहे. त्यावेळेसची परिस्थिती कशी असते किंवा आयत्या वेळेस निर्णय घेताना काय आव्हानांना सामोरे जाता? वी हॅव अ पर्टिक्युलर प्लॅन की ह्या पद्धतीने मी ही शस्त्रक्रिया करणार आहे, अशा पद्धतीने जाणार आहे. पण त्याच वेळेला दिस इज द बेस्ट ऑप्शन आय हॅव, दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू डू. पण प्रत्येक पेशंटची अनाटमी वेगळी असते. काही वेळेला अनपेक्षित गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात, विशेषतः ट्युमर्सची शस्त्रक्रिया करताना, ज्यात कॅन्सर असलेल्या मुलांवरच्या शस्त्रक्रिया
विशेषतः की ती गोष्ट किंवा ती ठरवलेली शस्त्रक्रिया आपण करू शकत नाही, तर त्यावेळेला सेकंड बेस्ट ऑप्शन काय ह्याचा माझा विचार आधीच झालेला असला पाहिजे आणि तो प्लॅन बी आपण म्हणूया त्याला, तो तयार असावा लागतो. आणि दॅट इज आय थिंक ॲज अ सर्जन दॅट इज पार्ट ऑफ लाईफ. वी आर ट्रेन ट्यून दॅट वे की हे बेस्ट माझा हा पहिला ऑप्शन आहे, ह्या पद्धतीने मी करणार आहे, पण हे जर जमलं नाही तर सेकंड ऑप्शन माझा तयार असला पाहिजे. आणि नेव्हर म्हणजे कुठलाही डिसिजन सेकंड घ्यायच्या आधी फर्स्ट डिसिजन डिस्कार्ड नाही करायचा. आय हॅव टू बी फ्लेक्झिबल की त्यावेळेला ती लवचिकताही नाही करता आलं तर अजून कुठल्या विशेष पद्धतीने मला हे करता येणार आहे ह्यासाठी मला मेंटली आय हॅव टू बी ऑलवेज प्रिपेअर्ड. आणि पालकांशी आम्ही बरेचदा समुपदेशन करताना आपण म्हणालो मगाशी, तर ह्या गोष्टी आम्ही शेअर केलेल्या असतात. आणि दोन ऑप्शन्स वी ऑलवेज टेल देम, वी आर गोइंग टू ट्राय दिस पर्टिक्युलर सर्जरी, पण झाली नाही तर हे करून आम्हाला बाहेर यावं लागणार आहे, कारण त्यावेळेला मुलाचा जीव महत्त्वाचा आहे, जीव वाचणं महत्त्वाचं आहे, स्पेशली क्रिटिकल सर्जरीजमध्ये करावं लागतं आणि ती तातडीचा निर्णय असतो. आणि सेकंड करेक्टिव्ह सर्जरी इफ नीड बी आपण सेकंड स्टेजला किंवा महिन्या 2 महिन्याच्या गॅप नंतर किंवा स्टेजेसमध्ये करू शकतो. बरोबर. तर तोही निर्णय त्यावेळेला घ्यावा लागतो. अगदी. आणि जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी आपण म्हणतो तेव्हा बालकांमध्ये आजकाल बघतोय आपण काविळीचं प्रमाण असतं, मधुमेहाचं प्रमाण जन्मतः असतं किंवा जन्मतः अजून काही शारीरिक व्याधी किंवा आरोग्य रोग असू शकतात, जसं शुगर आलं किंवा BP सुद्धा आलं किंवा कावीळ आलं. तर शस्त्रक्रियेपूर्वी बालकांची परिस्थिती कशी तुम्ही व्यवस्थापन करता की बालकांना आता मधुमेह असेल, कावीळ असेल, पण शस्त्रक्रिया सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, हे सगळ्याचं समीकरण कसं गाठता येईल? पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असेल म्हणजे जी आपण इलेक्टिव्ह सर्जरी म्हणतो, म्हणजे ज्याला हर्नियासाठी शस्त्रक्रिया म्हणूया किंवा फायमोसिस लघवीच्या जागी पूर्ण लघवी होत नाहीये त्याच्यासाठी सर्जरीज म्हणूया किंवा किडनीच्या काही सर्जरीज म्हणूया, तर त्यावेळेला आपल्याला करेक्शन करायला वाव असतो. म्हणजे सर्जरी डेट ठरलेली असते, त्याच्या आधी मुलाची कंडिशन ऑप्टिमम कशी राहील ह्याची आपल्याला तयारी करायला वेळ असतो. तर त्यामध्ये आणि वेगळे जेव्हा आतड्याचे आजार असतात, म्हणजे संडासाची जागा नसणे किंवा आतड्यांच्या नसा नसणे, हा हर्टस्प्रुंग डिसीज आम्ही म्हणतो, ज्याला मुलाला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं, संडास होत नाही, पोट फुगतं, संडास तुंबून राहतो, तर अशा मुलांना शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांच्यात ॲनिमिया असतो, रक्त कमी असतं, बरेचदा आपल्याला त्याच्यासाठी ट्रान्सफ्युजन करावं लागू शकतं. बॉवेल क्लीन म्हणजे आतडी साफ करण्यासाठी आम्ही शिकवतो. पहिली ह्या सर्जरी विशेषतः स्टेज सर्जरीज असतात, 2-3 टप्प्यांमध्ये ह्या सर्जरीज केल्या जातात. नवजात बाळामध्ये संडासची जागा वरून पोटावर काढली जाते, ज्याला कोलॉस्टमी आपण म्हणतो, आणि मग साधारण वर्षभराचं बाळ झालं की आपण डेफिनेटिव्ह सर्जरी करतो, करेक्टिव्ह सर्जरी. तर त्यावेळेला ॲनिमिया एक आहे, त्याचं करेक्शन आपल्याला करावं लागतं. प्रोटीन इंटेक कमी असल्यामुळे हायपोप्रोटीनेमिया, बाळाला सूज आलेली असते, ह्याच्यामध्ये मॅलन्यूट्रिशन पण ॲड ऑन असतं, कुपोषित मुलं असतात. ह्या सगळ्या गोष्टींचं करेक्शन आम्हाला करावं लागतं आधी, त्याच्या आहारामध्ये बदल करून, ती औषधं देऊन. आणि ती एक गोष्ट झाली. कावीळ आणि मधुमेहाबाबत, कावीळबाबत असं म्हणता येईल की कावीळ झालेल्या काही मुलांना वर आम्हाला शस्त्रक्रिया करावी लागते. त्यात 2 कंडिशन आहेत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया लागणाऱ्या. यात बिलियरी अट्रेसिया म्हणून आहे, ज्याच्यामध्ये पित्त नलिकेपासून जाणाऱ्या ज्या नळ्या आहेत, ज्या पित्तवाहक नळ्या आहेत, त्या ब्लॉक झालेल्या असतात आणि त्यांचं इन्फ्लमेशन होऊन त्या पूर्ण ड्रेन होत नाही पित्त. तर त्यावेळेला कावीळ तर असते बाळाला आणि शस्त्रक्रिया तर करावी लागणार असते, तर त्यावेळेला काही औषधं देऊन किंवा मल्टीव्हिटॅमिन्स देऊन आपण म्हणजे ते ड्रेनेज होण्यासाठी बाळाची कंडिशन ऑप्टिमल राहील ह्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेला आपल्याला मग रिस्क घेऊन आपल्याला ती शस्त्रक्रिया करावी लागते, ते धोके आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. जर पित्त खूप साठलेलं असेल तर आधी ते ड्रेन करता येतं वेगळ्या मार्गाने, लिव्हरमध्ये कॅथेटर टाकून, तोही मार्ग आपल्याला चाचपावा लागतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतरची काळजी कोणती असते? मुलांमध्ये शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी खूप फास्ट होते, आपण हे बोललो. त्यांना जर योग्य ते न्यूट्रियंट्स, मिनरल्स आपण वेळेत योग्य मात्रेत पुरवले तर जी काळजी घ्यायची ती आम्ही पालकांना शिकवतो. जर क्लीन कट सर्जरी असेल तर ऊंची काळजी, जखमेची काळजी घ्यायची आहे, त्याच्यावर काही जंतू संसर्ग होऊ नाही द्यायचा आहे. ती काळजी घेतली की फार काही विशेष वेगळी काळजी घ्यायची, पथ्य काही पाळण्याची गरज नाही आहे. नवजात बाळांमध्ये मात्र आपल्याला विशेषत्वाने हे आपल्याला सांगता येईल की इन्फेक्शन होऊ नये बाळाला. आपल्याकडे पद्धत असते की
शस्त्रक्रिया झाली आहे ते बरेच व्हिजिटर्स त्या मुलाला बघायला येतात किंवा व्हिजिट करायला येतात, ते आम्ही कटाक्षाने टाळायला सांगतो. कारण जेवढं हँडलिंग होईल बाळाच्या, जेवढ्या लोकांचा संपर्क येईल तेवढं जंतुसंसर्ग वाढणार आहे आणि बाळाला इन्फेक्शन होणार आहे. सो वी हॅव टू स्ट्रिक्टली टेल देम द पॅरेंट्स की तुम्ही रिलेटिव्हजना एंटरटेन नका करू. त्यांना सांगा की डॉक्टरनी मनाई केलेली आहे, बाळाला बघायला भेटायचं नाही आहे. कुठल्याही गुटी किंवा ग्राईप वॉटर काहीही द्यायचं नाही. जी औषधं आम्ही हॉस्पिटलमधनं देतो तेवढीच वेळेत योग्य मात्रेत द्यायची. ज्यांना लघवीच्या मार्गाच्या काही शस्त्रक्रिया झालेल्या असतात त्या मुलांना एक 6 महिने 8 महिने अँटीबायोटिक्सची औषधं द्यावी लागतात, तो जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून. ती आम्ही त्यांना फॉलोअप करायला सांगतो. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत विश्रांतीनंतर. आणि विश्रांतीनंतर जाणून घेऊया नवजात अर्भक आणि शस्त्रक्रिया याविषयीची माहिती. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलतोय पायरीपायरीनं केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया. मॅडम, मला सांगा की एकदा शस्त्रक्रिया आपण करतो, पण काही टप्प्याटप्प्यानं सुद्धा शस्त्रक्रिया केल्या जातात, त्या कोणत्या कोणत्या? मुलांमध्ये संडासाची जागा नसलेली मुलं आमच्याकडे बरीच येतात. म्हणजे जन्मलेल्या 3 ते 4,000 मुलांपैकी एका मुलात हा जन्मदोष आढळतो. विशेषतः सगोत्र विवाह झालेल्या लाईक जोडप्यांच्या मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. तर या सगोत्र म्हणजे एक ब्लड ग्रुप असणं असं वगैरे? सगोत्र म्हणजे नात्यामध्ये लग्न झालेलं. बरं बरं. म्हणजे आत्याचा मुलगा, मामाची मुलगी किंवा अशा प्रकारचे मावस भजीन कझिन्समध्ये काही ह्याच्यामध्ये लग्न होतात, तर ते म्हणजे सगोत्र. तर त्यामध्ये अशा मुलग्यांमध्ये विशेषतः मुलग्यांमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे 3 स्टेजेसमध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागतात. नवजात काळामध्ये या मुलांवर आम्ही संडासाची जागा पोटावर काढतो कोलॉस्टॉमी करून. साधारणतः 6 ते 8 महिन्याचं बाळ झालं आणि इफ अर्लियर म्हणजे बाळ सगळं व्यवस्थित असेल तर 3 ते 4 महिन्यात देखील ही शस्त्रक्रिया म्हणजे नॉर्मल जागी संडासाची जागा बनवणं ही सेकंड स्टेज झाली. आणि थर्ड स्टेजमध्ये कोलॉस्टॉमी बंद करणं. अशा 3 स्टेजेसमध्ये ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आतड्याच्या नसा नसलेल्या म्हणजे हाऊसप्रुंग डिसीजच्या केसेसमध्ये पण 2 ते 3 टप्प्यात शस्त्रक्रिया करावी लागते, कारण खूप मेजर शस्त्रक्रिया असतात ह्या. आणि अशी बरीच मुलं आठवड्यातल्या 2 ते 3 शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या आम्ही ससूनमध्ये करतो आहोत. आणि जन्मतः व्यंग होऊ नये किंवा शस्त्रक्रिया करू लागू नये यासाठी काही उपाययोजना आहेत का? याच्यामध्ये काही काळजी घेतली जाते का? माझ्या मुलामध्ये व्यंग का झाला असा प्रश्न पालकांकडून आम्हाला बरेचदा विचारला जातो. तर त्याचं एक असं ठरलेलं कारण नाहीये, पण जर विचार केला तर जेनेटिक फॅक्टर्स आहेत, मगाशी आपण म्हणालो सगोत्र विवाह पद्धती आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, पोल्युशन आहे, किंवा आईमधल्या काही न्यूट्रिएंट्सची कमतरता म्हणजे व्हिटॅमिन B12 म्हणा, काही मिनरल्सची कमतरता आणि बरेच कार्सिनोजेनिक ड्रग्स, काही औषधं आई घेत असेल वेगळ्या कारणांसाठी तर त्याचाही परिणाम गर्भातल्या बाळावर होत असतो. आणि त्यामुळे आणि काही कारणं अजून आपल्याला ज्ञात नाही आहेत, रिसर्च इज ऑन गोईंग. तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून परिणाम म्हणून बाळात व्यंग होत असतात. आता ते टाळणं पूर्णपणे सध्या आपल्या हातात नाही, पण लवकरात लवकर ते ओळखणं आणि जी काही उपचार करणं शक्य आहे ते आपण करू शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की व्यंग आपल्याला ओळखता येतं, पण होऊ नये म्हणून अजून काही कारण आपल्याला सापडलेलं नाही. इथे मी तुम्हाला इंटरप्ट करते की न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स मध्ये म्हणजे असं आढळले की एका बाळात जर व्यंग असेल तर पुढच्या बाळात ते व्यंग होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते नॉर्मल पॉप्युलेशन. म्हणजे 25% न्यूरल ट्यूब डिफेक्टमध्ये म्हणजे मणक्याच्या हाडांशी निगडीत गाठ असते, हातापायाला जाणाऱ्या नसा तिकडे ब्लॉक झालेल्या असतात, पायाची ताकद कमी झालेली असते ह्या मुलांमध्ये आणि कधी कधी त्यांना डोक्यामध्ये पाणी पण असतं. तर अशी मल्टिपल अनॉमलीज त्या बाळामध्ये होतात. शिवाय किडनीला सूज पण येते, मूत्राशयाचे प्रॉब्लेम्स असतात, लघवीचा कंट्रोल राहत नाही, संडासाचा कंट्रोल राहत नाही. तर मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट ह्या मुलांना लागते आणि साधारण लाईक ह्या प्रकारच्या मुलांना पूर्ण आपण नॉर्मल आयुष्य देऊ शकत नाही यातल्या बऱ्याच मुलांना. तर त्यावेळेला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये हे व्यंग होऊ नये यासाठी आईला फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन आम्ही प्री प्रेग्नन्सी प्लॅन करायला सांगतो आणि हे समुपदेशन होणं भारतात खूप गरजेचं आहे.
इवन नॉर्मल जोडप्यांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन वैद्यकीय दृष्ट्या ह्या गोष्टी होणं आणि काउन्सिलिंग होणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता बदलती जीवनशैली आता होतीये, आता खूप जागतिकीकरण व्हायला लागले, बसून काम असतं, वर्क फ्रॉम होम असतं किंवा बऱ्याच काही गुंतागुंतीचे ताणतणाव असतात, मानसिक तणाव असतात. ही सगळी बदलती जीवनशैली आणि व्यंग याच्यावर काही परिणाम झालेला आहे का? मगाशी आपण बोललो ह्या विषयावर सविस्तर कुठल्या कुठल्या कारणाने व्यंग होतात. तर अजून एक दोन गोष्टी आपल्याला बोलता येईल की हायपोस्पिडियास एक अॅनॉमली आहे ज्याच्यामध्ये मुलग्यांमध्ये लघवीचा मार्ग नॉर्मल जागे न उघडता खालच्या दिशेने उघडतो, लिंगाच्या खालच्या बाजूला. तर हा मॅटर्नल हॉर्मोन्सच्या इफेक्टमुळं म्हणजे बाळ गर्भाशयात असताना जर हा इस्ट्रोजन हॉर्मोन्स काही कारणाने वाढले आणि मेल फिटस आहे, मेल बेबी आहे, आईमध्ये काही म्हणजे औषधं घेतली गेली किंवा त्याच्या आता बरेचदा आपण ऐकतो की म्हणजे आहारामधून बऱ्याच केमिकल्स आपल्या म्हणजे पोटात जात आहेत दररोज. तर त्या संप्रेरकांचा परिणाम होऊन पण मुलगामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळं ह्या ॲनॉमलीज होऊ शकतात. तर ते असे जीवनशैलीशी निगडीत साधारणतः आजार आपल्याला म्हणता येईल. पण मुलांमध्ये असं फार मला नाही सांगता येणार. विशेषतः आता ओबॅसिटी आपण म्हणतोय की भारत आत्ताच्याच आर्थिक पाहणीमध्ये हे आढळले की भारत इज अ कॅपिटल विच इज अनफॉर्च्युनेट टॅग की ओबॅसिटी कॅपिटल होतंय आणि मुलांमध्ये पण हा प्रमाण वाढतं आहे कारण आपण त्याच्याकडे फार अजून लक्ष देत नाहीये जे देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि आता भारतामध्ये अजून काही वैद्यकीय सुविधा किंवा काही तांत्रिक सुविधा असणं महत्वाचं वाटते का शस्त्रक्रियेसाठी? भारतापेक्षा मी महाराष्ट्राबद्दल बोलणं पसंत करेन इथे. जे पीडियाट्रिक सर्जरीचं युनिट आम्ही ससूनमध्ये चालू केलेलं आहे, रन करतो आहोत, त्या सुविधा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होणं आवश्यक आहे. आता आपल्या महाराष्ट्र शासनाचा प्लॅन आहे, बऱ्याच जागी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत. पण पीडियाट्रिक सर्जरी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागाला म्हणावं तेवढं अजून महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. और वेदर इट इज नॉट प्रॅक्टिकल इट्स डाऊटफुल. पण ह्या सुविधा उपलब्ध होणं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या, जेणेकरून दूरदूरहून मुलं पुण्याला यायची, त्यांना ससूनपर्यंत यायची गरज नाही पडणार आणि वेळेत त्यांना योग्य उपचार मिळतील. अजून बऱ्याच बालकांना ह्या सेवा उपलब्ध होऊ शकतील. दुसरी एक गोष्ट यातली की कुपोषणावर आपल्याकडे भर दिला जातोय, लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातोय, पण जन्मजात व्यंगांच्या निराकरणावर तितका म्हणावासा भर दिला जात नाहीये. आणि ही जर मुलाखत मला वाटतं संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, सो इट इज, तर माझं हे सिन्सिअर अपील राहील त्यांना की बर्थ डिफेक्ट्स किंवा जन्मदोष जे आहेत त्या बालकांचा समावेश पण लहान मुलांसाठीच्या ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्यामध्ये प्राधान्याने व्हावा. सध्या डेफनेस आहे म्हणजे बहिरे पण आहे, त्याच्यासाठी काही प्रमाणात इन्क्लुडेड आहेत NRHMमध्ये ह्या गोष्टी. हृदयाचे काही आजार आहेत, पण जे काही जन्मदोषांसाठी आम्ही पीडियाट्रिक सर्जन शस्त्रक्रिया करतो त्याचा दुर्दैवाने यात समावेश होत नाही, तो व्हावा. हे माझं सिन्सिअर अपील आहे. आणि तुम्ही म्हणालात मगाशी जो प्रश्न विचारलात तर ट्रान्सप्लांटच्या ज्या सुविधा आहेत त्या अजून तेवढ्या प्रमाणात विकसित नाही झालेल्या. काही सेंटर्समध्ये होत आहेत, म्हणजे आता मुंबईत वाडिया रुग्णालयात ह्या डेव्हलप झालेल्या आहेत किंवा दिल्लीमध्ये, बंगलोरमध्ये ह्या सुविधा उपलब्ध आहेत, पण त्या सार्वत्रिकरित्या उपलब्ध नाहीत. पोस्टेरियर युरेथ्रल आपण मगाशी बोललो की लघवीच्या मार्गात जो पडदा आहे त्या मुलांपैकी काही मुलं पुढे जाऊन त्यांना रिनल फेल्युअरमध्ये जातात, ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज लागते. तर त्या सुविधा अजून आपण उभा करण्याचं त्याचं जाळं नक्कीच उभारू शकतो. नवजात अर्भक म्हणजे अगदी जन्मलेला बाळ असतं आणि जेव्हा प्रसूतीगृहामध्येच आपल्याला वाटतं तिथेच शस्त्रक्रिया करावी लागते, तर नवजात अर्भकाची शस्त्रक्रिया करताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? कारण 1 मिनिटं किंवा 5 मिनिटं झालेले असतात आणि आपल्याला निर्णय घ्यायचा असतो आणि त्यासाठी पालक सुद्धा तयार नसतात, तर काय सांगाल? बऱ्याच केसेसमध्ये साधारणतः आपण व्यंग आहे हे कळलेलं असतं पालकांची. आम्ही जे आमच्यापर्यंत पोहोचतात, आय एम थँकफुल टू माय गायनेकॉलॉजी फ्रेंड्स हू डिटेक्ट दिस अॅनॉमलीज. आणि बऱ्याच सेंटर्सकडनं आता म्हणजे इव्हन ग्रामीण भागातनं पण रेफरल्स येतात की बाळामध्ये काही व्यंग आढळलं तर आमच्यापर्यंत ते पालक पोहोचतात, भावी पालक, आणि त्यांचं समुपदेशन झालेलं असतं.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छिते तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी, की मुलांनी जन्मानंतर पहिल्या 24 तासात संडास केला की नाही हे बघणं, पहिल्या 48 तासात बाळाने युरिन पास केले की नाही, लघवी केले की हे नाही बघणं, हे खूप महत्त्वाचं आहे. बिफोर डिस्चार्ज म्हणजे बाळाला घरी पाठवण्याच्या आधी, डिलिव्हरीच्या नंतर बाळ दूध व्यवस्थित पितंय की नाही, बाळाला स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करता येते की नाही, आणि बाळ योग्य पद्धतीने श्वास घेत आहे ना, त्याला काही दम लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजकाल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पण NICU सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तर तिथे डिलिव्हरीनंतर लगेचच बालरोग तज्ज्ञांनी बाळाची तपासणी करणं आवश्यक आहे. इमिजिएटली आफ्टर बर्थ वन्स, आणि जन्मानंतर 24 तासांनी एकदा पुनर्तपासणी, जेणेकरून काही मिस झालेलं असेल किंवा नवीन काही सायन्स डेव्हलप झाले असतील बाळांमध्ये, ते पिकअप होऊ शकतात आणि ज्यांना शस्त्रक्रिया लागणार आहे अशी बाळं ओळखता येऊ शकतात. तर ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आणि ज्या आरोग्य सेविका आहेत, आशा सेविका आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती, आणि विश्रांतीनंतर जाणून घेऊया नवजात अर्भकांच्या शस्त्रक्रियेविषयी. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय नवजात अर्भक आणि शस्त्रक्रिया याविषयी. डॉक्टर मीनाक्षी आपल्यासोबत आहेत. नवजात अर्भक आणि कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया याबद्दल आपण विश्रांतीपूर्वी बोलत होतो, तर कृपया याची माहिती सांगावी. नवजात काळात म्हणजे जन्मल्याबरोबर पहिल्या 28 दिवसांच्या काळात कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया, यात प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात जी आमच्याकडे जी मुलं येतात आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागतात, त्या प्रामुख्याने इमर्जन्सी शस्त्रक्रिया ह्या प्रकारातल्याच असतात. यात अन्ननलिका श्वासनलिकेला जोडलेली असणं, आतडी छातीत ओढली गेलेली असणं, डायफ्रॅग्मॅटिक हर्निया, किंवा आतड्याला पीळ असणं किंवा आतडी बनलेली नसणं, संडासाची जागा नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तर या शस्त्रक्रियेपूर्वी बाळ बरेचदा डिहायड्रेट झालेलं असतं, शरीरात क्षार आणि पाणीचं प्रमाण कमी झालेलं असतं, ते आम्हाला रिससिटेशन आणि तयारी करावी लागते. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स देतो, आणि हे करेक्शन झालं आणि जे ॲनॉमलीचं डायग्नोसिस झालं, जे काही एक्सरे, स्पेशल एक्सरेज लागणार आहेत ते करून, तर आपण बाळाला शस्त्रक्रियासाठी घेतो. ज्या मुलामध्ये एखादा व्यंग आहे, म्हणजे स्पेशली ट्रॅकिओएसॉफेजियल फिशुला, ह्या ॲनॉमलीमध्ये बाळाला हृदयरोग पण असण्याची शक्यता असते, किडनीचे प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता असते, कारण त्या वयोप्रणाली जेव्हा गर्भात असताना डेव्हलप होत असतात त्या बऱ्याचशा डिफेक्टिव्ह असतात त्यावेळेला. तर दुसऱ्या अवयवाचे म्हणजे काही प्रॉब्लेम्स नाहीत ना ते जाणून घेणं, जेणेकरून बाळा बुलीतून बाहेर येईल, त्याची रिस्क कमीत कमी करता येईल, हा विचार आम्हाला प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी करावा लागतो, आणि ते करून मग आम्ही शस्त्रक्रियेसाठी घेतो. बाळाचं टेम्परेचर कंट्रोल करण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे हे मॉर्टॅलिटीचे पण एक कारण आहे. त्या गोष्टीची जर आम्ही काळजी घेतली नाही तर बाळ शस्त्रक्रिया यशस्वी जरी झाली, ऑपरेशन जरी यशस्वी झालं तरी ते बाळ वाचणार नाही, आम्ही त्या गोष्टीची काळजी नाही घेतली तर त्याचाही आम्हाला विचार करावा लागतो. आणि फॉर्च्युनेटली नाऊ ससूनमध्ये आम्ही या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे आमच्या रुटीनमध्ये, की फ्लूइड वॉर्मर म्हणजे जे काही सलाईन आपल्या बाळाला देतो आहे ते पण वॉर्म होऊन नॉर्मल टेम्परेचरचं होऊन जातं. बाळाला शस्त्रक्रियेपूर्वी ज्या ऑपरेशन टेबलवर आपण ठेवून करतो शस्त्रक्रिया, तिथेही आपण वॉर्म ब्लँकेटचा वापर करतो, जेणेकरून मेजर शस्त्रक्रिया झाली 5-6 तास जरी ह्या शस्त्रक्रिया चालल्या तरी रिकव्हरी होते, ते धोके कमी करता येत आहेत, त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो आहोत. अशा काही शस्त्रक्रिया आहेत का की ज्या यशस्वी झाल्यानंतरचा आनंद किंवा एक आव्हानाला सामोरं जाऊन आपण यशस्वी झालो, याविषयी काही अनुभव सांगू शकाल? रिसेंट आता मी सांगते, आता एक 1.5-2 महिन्यापूर्वीची शस्त्रक्रिया, एक 2 वर्षाची मुलगी लातूर डिस्ट्रिक्टमधनं निलंगा औसा कुठनं तरी आलेली, वजन तिचं अवघं 5 किलो, 2 वर्षाची मुलगी, बसता येत नाही, चालता येत नाही, तिला आतड्यामध्ये पडदा होता, म्हणजे छोट्या आतड्यामध्ये, आणि जे खाल्लेलं पचत नव्हतं, त्यामुळे जे काही ती खात होती सारख्या उलट्या होत होत्या, अंगाला लागत नाही असं जे म्हणतो ते, म्हणजे, आणि ह्या पालक जवळजवळ 2 वर्ष वेगवेगळे दवाखाने फिरत होते, कुठेही डायग्नोसिस झालेलं नव्हतं, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट नव्हती मिळाली. ते दिवाळीच्या आसपास ससूनमध्ये आले,
तर ही कंडिशन आले तेव्हा आमचं निदान झालेलं नव्हतं, फक्त वॉमिटिंग अंडर इव्हॅल्युएशन, म्हणजे बाळाला उलटीचा त्रास आहे, हिरवी उलटी होत आहे आणि वजन वाढत नाही, एवढंच आम्हाला त्यावेळेला माहिती होती. तर तपासणी करणं, काय आजार आहे ह्याच्या बरोबरीनेच बाळाची कंडिशन कशी इम्प्रूव्ह करता येईल जेणेकरून शस्त्रक्रियेसाठी ते बाळ तयार होईल, ह्या गोष्टी आम्हाला सायमल्टेनियसली कराव्या लागतात. म्हणजे वेळ न दवडता, म्हणजे एकीकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करतोय, सिटी स्कॅन, एक्सरे करतोय, तोपर्यंत मग हिमोग्लोबिन कमी आहे तर रक्त देणं, बाळ डिहायड्रेटेड होतं कारण 2 वर्षापूर्वीपासून परत परत वॉमिटिंग होत होते, ते योग्य ते सलाईन देणं, मल्टीव्हिटॅमिन्स देणं, प्रोटीन्स देणं, हे सगळं करून आम्ही एक साधारणतः 10 ते 15 दिवसात त्या मुलीची शस्त्रक्रिया केली. आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर 4-5 दिवसातच ते बाळ बसून अशा आपल्या हाताने चमचाने खात होतं. किती छान. सो तो पालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, जेव्हा ते इथे मुलांना घेऊन येतात त्यावेळेला त्यांना शाश्वती नसते की आपलं मूल वाचणार आहे का, काय होणार आहे. खूप भीतीच्या छायेखाली असतात ती. बाहेर वेगवेगळ्या त्यांना समुपदेशन जसं केलेलं असतं की खूप रिस्क खूप आहे आणि बाळ वाचण्याची शक्यता नाहीच. आम्ही देखील तेच सांगतो, पण आम्ही तो धोका कमीत कमी करायचा प्रयत्न करतो, ते आव्हान स्वीकारतो, ती शस्त्रक्रिया करतो आणि त्यातून जी रिकव्हरी होते, त्यातून जो आनंद मिळतो तो कुठल्याही पैशात मोजता येणारा नाही. आणि ते पालकांचे आनंदाश्रू बघितले की पूर्ण मेहनतीचा एक ताण असतो तो पूर्ण नाहीसा होत असेल. येस, हे मूल आता 2 महिन्याच्या नंतर शस्त्रक्रियाच्या, शी इज वॉकिंग, शी इज रनिंग, शी इज गॉट सो छबी. त्याच्या आईने आम्हाला व्हिडिओ पाठवलेत, जेव्हा दाखवायला येते तेव्हा म्हणजे ते त्या मुलीचं पूर्ण आयुष्य एका आमच्या डिसिजननी, एका शस्त्रक्रियेने बदललंय. बरोबर आहे. हो. आणि तो खरंच आनंद खूप मोठा आहे आणि त्यातून माझ्या रेसिडेंट डॉक्टर्सना देखील प्रेरणा मिळते की कितीही म्हणजे गेलेली केस अशी म्हणायला नको आपण, जी म्हटली जाते पण बाहेर, तर त्याला व्हॉट एव्हर वी कॅन डू बेस्ट ॲट आवर लेवल, वी मस्ट ट्राय, वी शुड नेव्हर गिव्ह अप. आणि ते पालक, अक्षरशः पालक किंवा आजी आजोबा तुमच्या पाया पडतात, म्हणजे तुम्हाला एवढं त्याचं क्रेडिट आहेच. म्हणजे तो माझा जरी म्हणजे रोजचं जरी काम असलं तरी इट इज समथिंग बियॉन्ड आवर कॅपॅबिलिटी, वी आर गोइंग बियॉन्ड दॅट अँड डुईंग द थिंग्स. आणि हे केवळ ससूनमध्ये असल्याने मी करू शकते, हे मी आवर्जून नमूद करते. आणि रोज नवी आव्हानं असतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फक्त शस्त्रक्रिया नाही तर कुठली कमतरता आहे, बालरोग कुठले आहेत, त्या सगळ्यावर उपचार घेऊन मग सायमल्टेनियसली किंवा समांतर पद्धतीने तुम्हाला शस्त्रक्रियेची सुद्धा तयारी करावी लागते. आणि असे करताना म्हणजे आता शस्त्रक्रिया असतील किंवा बालरोग असतील याविषयी बरेच गैरसमज असतात. म्हणजे पूर्वीचे लोक तर लवकर शस्त्रक्रियेला तयार सुद्धा व्हायचे नाहीत. तर असे काही गैरसमजुती आहेत का, किंवा पूर्वीच्या काळात म्हणतात आम्ही काही शस्त्रक्रिया वगैरे केल्या नाहीत पण आमचं बाळ ठीक झालं, पण ते योगायोगाने झालेलं असतं. पण काही गैरसमजुती आहेत का शस्त्रक्रियेला अनुसरून? सगळ्यात मोठी गैरसमज किंवा अडचण कुठे येते की दे आर नॉट मेंटली प्रिपेअर्ड, किंवा त्यांना याची माहितीच नाहीये की हा मुलांचा शस्त्रक्रिया विभाग आहे, मुलांवर शस्त्रक्रिया होतात, त्या यशस्वी होतात आणि ते मूल पूर्ण नॉर्मल आयुष्य पुढे जगू शकतं, ह्याची जागृती करणं समाजात हे खूप गरजेचं आहे. माझंच उदाहरण सांगते. मी जेव्हा ससूनमध्ये पहिल्यांदा आले 2006 साली, मला विचारलं जायचं की तुम्ही नक्की काय काम करता, तुम्ही सर्जरीच्या अंडर आहात का पिडियाट्रिक्सच्या अंडर आहात. म्हणजे पिडियाट्रिक सर्जरी हा एक वेगळा विभाग आहे, स्वतंत्र शाखा आहे, याची देखील लोकांना माहिती नव्हती त्यावेळी. म्हणजे हा पिडियाट्रिक सर्जरीमध्ये आम्ही जनरल सर्जरी, MS जनरल सर्जरी हा अभ्यासक्रम, म्हणजे ज्याच्यात ॲडल्ट माणसांची शस्त्रक्रियेबद्दल शिकवला जातं, तो पूर्ण केलेलाच असतो. पण त्यानंतर 3 वर्षाचा स्पेशल अभ्यासक्रम असतो की मुलांमध्ये उद्भवणारे जन्मजात व्यंग करते, त्यामुळे मुलांच्या शरीरात कुठले दोष उत्पन्न होतात, ते कसे करेक्ट करायचे, कुठल्या स्पेशल शस्त्रक्रिया लागतात, हा विशेष अभ्यासक्रम करावा लागतो. आणि हा एक सुपर स्पेशालिटी विभाग आहे पिडियाट्रिक सर्जरी ह्याची सामान्य जनात अजून माहिती नाही आहे, ती होणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण मगाशी बोललो तसं ॲनेस्थेसिया क्षेत्रात खूप प्रगती झालेली आहे, ICU बॅकअप आमचं डेव्हलप झालेले आहे, टीम डेव्हलप झालेली आहे, त्यामुळे सक्सेस रेट जवळजवळ 80 ते 90% मी म्हणू शकेन मुलं शस्त्रक्रिया झालेली पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. आणि ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनी नक्कीच हा डिसिजन लवकरात लवकर आणि वेळेत घ्यायला पाहिजे. शस्त्रक्रियेचा निर्णय जो आहे तो वेळेत घ्यायला पाहिजे. काही साथीचे रोग असतात किंवा संसर्गजन्य रोग असतात, किंवा आता करोना होऊन गेला,
तर अशा वेळी कराव्या लागणाऱ्या काही शस्त्रक्रिया असतील त्या वेगळ्याच असतात. मला विचारायचं आहे की एड्स किंवा HIV बाधित जेव्हा स्त्री असते, ती प्रसूत होते, तेव्हा त्या अर्भकाला किंवा त्या नवजात बालकाला जर शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागत असेल तर काय काळजी घ्यावी लागते? कोरोनाच्या काळात ही काही 2 ते 3 बालकांवर आम्ही शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये आतडी एकमेकात घुसलेली होती आणि एकाला अपेंडिक्सचा त्रास होता. त्या शस्त्रक्रियाही यशस्वी झालेल्या आहेत, केलेल्या आहेत ससूनमध्ये. HIV झालेल्या मातेला आता ससूनचं एड्स सेंटर खूप डेव्हलप झालेलं आहे. मातेला औषधं दिली जातात जेणेकरून बाळामध्ये तो संसर्ग होऊ नये यासाठी तो टाळण्याचा प्रयत्न केला जातो. सो आय डोंट थिंक त्याचे सर्जरीसाठी आम्हाला वेगळे प्रिकॉशन्स आम्हाला घ्यावे लागत नाहीत विशेष काही. पण मग ब्रेस्ट फिडिंग त्याचं टाळलं जातं त्या केसेसमध्ये. त्यांना टॉप फीड्स द्यावे लागतात, एवढं आम्हाला बघावं लागतं. आणि बाळाला जंतुसंसर्ग झालेला नाही ना हे आपल्याला चेक करावं लागतं. नक्कीच. बालशस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती आपण घेऊया विश्रांतीनंतर. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता थोड्याशा संवेदनशील विषयाकडे येऊया. समाज विकृत होत आहेत, बलात्काराचं प्रमाणही वाढलंय जे अतिशय दुर्दैवी आहे. पण या बलात्काराचे शिकार लहान मुलं सुद्धा आजकाल होत आहेत, ज्याला आपण म्हणतो बाललैंगिक शोषण सुद्धा होत आहे. आपल्या घरातूनच कित्येक वेळेला शोषण केलं जातं आणि अशा बालकांना सुद्धा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागतं. तर अशा बालकांची शस्त्रक्रिया करताना तुम्हाला कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? हा खूप संवेदनशील विषय आहे. मुळात ही मुलं वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांमार्फत आमच्याकडे ससूनमध्ये आणली जातात आणि हे एकमेव पश्चिम महाराष्ट्रातलं टर्चरी केअर सेंटर असल्यामुळं अशी बरीचशी मुलं महिन्यातून आमच्याकडे 4-5 कमीत कमी अशा केसेस येतात. तर यातल्या 70 ते 80% मुलांना शस्त्रक्रिया लागत नाहीत. पण ज्यांच्यामध्ये खूप मेजर इंजुरीज झालेल्या आहेत, म्हणजे वजायनल रप्चर झालेलं आहे किंवा संडासाची जागा फाटली आहेत, अशा मुलांना आणि मुलींना दोघांवरही, म्हणजे मुलांमध्ये संडासाची जागा फाटलेली असेल तर त्यांना शस्त्रक्रियेची गरज असते. आणि ही तशी अभिमानाची गोष्ट नाही, पण अशा जवळजवळ 60 ते 70 शस्त्रक्रिया करण्याचा मला संधी मिळाली. आणि त्यातलीच चांगली गोष्ट म्हटली तर ह्या मुलांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या जे काही पुनर्वसन आहे ते होण्यात आम्ही मदत करू शकतो. त्यांचं जे रिकन्स्ट्रक्शन आहे साधारणतः, म्हणजे असं सांगायला इथे मला अभिमान वाटेल की कळत देखील नाही की ह्याच्यावर काही शस्त्रक्रिया झालेली आहे त्या मुलावर आणि मुलीवर. एवढं चांगलं फंक्शनल रिपेअर आम्ही करू शकतो. पण इथे एक महत्त्वाची अट आहे आणि हे मी म्हणजे अपील म्हणता येईल मला, की अशा घटना जर दुर्दैवाने घडलेल्या असल्यास लवकरात लवकर त्या मुलाला टर्शरी केअर सेंटरमध्ये आमच्यापर्यंत आणलं, म्हणजे पहिल्या 24 ते 48 तासात, तर ह्या शस्त्रक्रियेचे रिझल्ट खूप चांगले असतात. आम्ही रिकव्हरी खूप चांगली होऊ शकते. सो दी चिल्ड्रन शुड बी ब्रॉट टू अस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. नक्कीच. आणि बाल लैंगिक शोषण याविषयी बोललं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर उपचार पद्धती घेतले पाहिजेत. दुर्दैवी गोष्ट आहे, पण वेळेत जर शस्त्रक्रिया केली गेली तर नक्कीच त्या बालकांचं किंवा त्या मुलांचं भवितव्य हे चांगलं आणि निरामय असणार आहे. आणि नक्कीच यासाठी आपण खूप प्रयत्न करता. एक पुनर्वसन असेल किंवा बालशस्त्रक्रिया करून त्याला नवीन जन्म देणं आहे. आता या शस्त्रक्रिया करताना काही बऱ्याचदा महागड्या असतात किंवा खर्चिक असतात. तर अशा वेळी काही दवाखान्याकडून किंवा शासनाच्या काही योजना आहेत का, जेणेकरून ग्रामीण, शहरी आणि सगळ्याच स्तरातील लोकांना ही शस्त्रक्रिया परवडू शकेल? विशेषतः ह्या आजारासाठी नाही, पण म्हणजे ह्या प्रकारासाठी पण शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. जीवनदायी योजनेत पीडियाट्रिक सर्जरी बऱ्याच कव्हर्स होतात, पण डॉक्युमेंट्सची त्यांना पूर्तता करावी लागते. बरेच बाहेरच्या स्टेट्समधले असतात, त्यांच्याकडे रेशन कार्ड नसतं किंवा काही दाखले नसतात. त्यामुळे सगळ्या केसेसना हे आम्हाला युटिलाइज नाही करता येत ती फॅसिलिटी. पण शस्त्रक्रिया तर आम्ही करतोच आहोत. आणि ह्या ज्या लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांवरच्या शस्त्रक्रिया आहेत, तर त्याच्यामध्ये आम्हाला 2-3 डिपार्टमेंट्सचा इथे सहयोग लागतो. म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंट, न्यायवैद्यकशास्त्र,
त्या मुलांचं आणि पालकांचं समुपदेशन ऑपरेशन नंतरही करणं खूप गरजेचं असं. इथे आम्हाला सायकॅट्री डिपार्टमेंटची मदत होते, आमच्या सोशल वर्कर्सची मदत होते. सो इट्स अगेन अ टीम वर्क अँड दॅट वी हॅव डुईंग इन अ व्हेरी गुड वे ॲट ससून. आणि डॉक्टर मीनाक्षी नलबले भोसले या मला सांगायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना की 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये, शालांत परीक्षेमध्ये आणि आपल्या HSC म्हणजे 12वीच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थिनी आहेत आणि 10वी 12वी राज्यात पहिली अशी एक मुलगी. आणि आज डॉक्टर मीनाक्षी नलबले भोसले एक निष्णात बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ. हा सगळा जो प्रवास आहे नक्कीच ही यशोगाथा आहे आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल की हा सगळा प्रवास जाणून घेताना किंवा मागे वळून बघताना आपल्याला काय वाटतं? 12वीत महाराष्ट्रात पहिली आल्यानंतर अहमदपूरसारख्या लातूर जिल्ह्यातल्या तालुका प्लेसमधनं आणि आज पुण्यात लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागाची तज्ज्ञ म्हणून हेड म्हणून काम करताना तर मला असं वाटतं की कायम वाटत राहतं आणि तो त्याचा माझा ठाम विश्वास आहे की मी इथपर्यंत पोचले त्यात खूप लोकांचं योगदान आहे. ते माझं एकटीचं ते नाही आहे क्रेडिट. सो आय वॉन्ट टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी. आणि त्यामुळेच मी ससूनमध्ये अडचणी आहेत, कमतरता आहेत, आव्हानं खूप आहेत, पण तरी देखील माझ्या परीने जे जास्तीत जास्त चांगलं करता येईल, जे मी वाडिया आणि KEM रुग्णालयात शिकून आलेले आहे ते मला ससूनमध्ये कसं रेप्लिकेट करता येईल, इथे तळागाळातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येईल हा माझा कायमच प्रयत्न राहिला आहे. आणि त्यासाठी ससूनचं प्रशासन आणि अधिकाऱ्यांचा आणि आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचाही बरेचदा मला पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यांच्या पाठबळानेच हे डिपार्टमेंट अजून पुढे नेण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. आता या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही विद्यार्थी असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थी असतील आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? तुम्ही काहीतरी बनण्याची वाट बघू नका समाजाचं देणं फेडताना किंवा काहीतरी समाजासाठी करताना. व्हॉट एव्हर पोझिशन यू आर, डू द बेस्ट व्हॉट एव्हर यू कॅन डू. आणि ते समाजाची सेवा घडणार आहे त्यातून. असं नाही की मला समाजाची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनायचं किंवा IAS ऑफिसर बनायचं. व्हॉट एव्हर यू आर डुईंग इन दॅट पोझिशन, ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट. ते प्रामाणिकपणे करा. नक्कीच समाजाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला त्याचं आत्मिक समाधान लाभणार आहे. सुदृढ समाजाचा वसा घेणाऱ्या डॉक्टर मीनाक्षी नलबले भोसले यांच्याशी आपण गप्पा मारल्या, बालशस्त्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली आणि नक्कीच ही सगळ्या प्रेक्षकांना आणि होऊ घातलेल्या पालकांना सुद्धा उपयोगी ठरेल. आता जे पालक आहेत, जे आता होणार आहेत, नवजात बालकांचे पालक होणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय काळजी घ्या असं सांगू इच्छिता? मुळात पालकत्व हे आजकाल रादर अवघड झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही जबाबदारी तुम्ही आनंदाने स्वीकारायची आणि जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा त्या मुलाबरोबर तुमची पण ग्रोथ होत असते, तुमचा परीघ वाढत असतो, समजुतीचा, अंडरस्टँडिंग द वर्ल्ड अराउंड. विशेषतः आमच्या पिडियाट्रिक सर्जरीच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की जेव्हा तो डॉक्टर पालक बनतो तेव्हा तो इतर पालकांना जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो, त्यांच्या वेदनांशी एम्पथी दाखवू शकतो. तर पालकांना असं सांगायचं, एन्जॉय दिस फेज. तुम्ही कुणीच परिपूर्ण पालक नसतो. कुठलाही अभ्यासक्रम तुम्ही शिकून पालकत्व स्वीकारू शकत नाही. देर आर गोइंग टू बी मिस्टेक्स. त्या शिका, आपल्या चुका स्वीकारा. परिपूर्ण पालक बनायचा अट्टहास करू नका. एन्जॉय दिस फेज. आणि मुलाला जास्तीत जास्त कसं चांगलं आपल्याला देता येईल, पण इथे मुलांच्या मध्ये अपघात होणार नाहीत याबद्दल आपण जागरूक असणं, सजग असणं, मुलांशी संवाद आपला डेली बेसिसवर असणं, जेणेकरून मुलाच्या भावविश्वास जे काही चाललेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घेणं हे मात्र मी नक्कीच सांगेन. नक्कीच. आणि आई बाबा होण्याचा आनंद आपण जेव्हा काळजी घेऊन द्विगुणित करू शकतो, तर शस्त्रक्रियेविषयी गैरसमज पाळण्याचं काहीही कारण नाही किंवा गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही. शस्त्रक्रिया वेळेत मिळाल्या तर नक्कीच सुदृढ समाज निर्माण होऊ शकतं हे आपल्या गप्पातून जाणवलं. आणि 4 ओळी आठवल्या आपल्या सगळा हा प्रवास आणि शस्त्रक्रियेविषयी माहिती ऐकून बघून की मागता ना मिळे टाळता न टळे,
जीव मात्रा सोडे ना हे जन्मप्रसवाचे जुळे. जन्मप्रसव आपल्या हातात नाहीत, पण मला वाटतं जन्मानंतरचं सुदृढ जीवन हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि म्हणूनच शस्त्रक्रिया करावी लागली तर काळजी करू नका. डॉक्टर मीनाक्षी नलवले भोसले, आज आपण आलात आणि डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.